रामकृष्ण हरी मंडळी. पंढरपूरचं नाव काढले की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे समचरण दृष्टी असलेला, विटेवर उभा असणारा आपला लाडका विठुराया. पण मित्रांनो, तुम्ही कधी पंढरपूरच्या मुख्य मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आहे का? जर घेतलं असेल तर एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल तुम्ही. संपूर्ण जगात जिथे जिथे विठ्ठल आहे तिथे तिथे रोखुमाई आहे. म्हणजेच विठ्ठल आणि रोखुमाई एकत्र असतात. पण पंढरपूरच्या मुख्य गाभाऱ्यात मात्र आपला विठोबा एकटाच उभा आहे. होय मित्रांनो, अगदी बरोबर ऐकला आहात तुम्ही. विठ्ठलाच्या गाभाऱ्यात रखुमाई नाही. तिचं मंदिर विठ्ठलाच्या मंदिराच्या मागे अगदी वेगळं आहे. जिथे जगातील प्रत्येक देव आपल्या देवीसोबत एकत्र पूजला जातो, तिथे पंढरीचा राजा आपल्या राणीपासून, आपल्या हक्काच्या रखुमाईपासून वेगळा का उभा आहे? मंडळी, असं काय घडलं होतं द्वापार युगात, ज्यामुळे रुक्मिणी माता भगवान श्रीकृष्णावर म्हणजेच आपल्या विठ्ठलावरती इतकी रागवली की तिने थेट द्वारका सोडली आणि थेट दिंडोरी वनामध्ये म्हणजेच आपल्या पंढरपुरात येऊन बसली. आणि त्याहून मोठा प्रश्न जेव्हा विठ्ठल तिला मनवायला आला तेव्हा असं काय घडलं की दोघेही एकाच मंदिरात असूनही एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले? मित्रांनो, हे ऐकून तुमच्याही अंगावरती शहारे येत असतील. पण हे रहस्य प्रत्येकाला माहिती असणं तितकेच गरजेचे आहे. मित्रांनो, आजच्या या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये, या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते रहस्य सांगणार आहे, जे कदाचित 99% भक्तांना माहीतच नाही. मंडळी, या कहाणीमध्ये प्रेम आहे, विरह आहे, ईर्ष्या आहे, एक श्राप आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भक्तीचा एक असा अथांग सागर आहे, जो ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, व्हिडिओचा एक सेकंदही मिस करू नका, कारण विठ्ठल रुक्माईच्या विरहाचं सर्वात मोठं सत्य तुमच्या समोर येणार आहे. हो, कहाणीला सुरुवात करण्यापूर्वी आपण सध्याची पंढरपूरची परिस्थिती समजून घेऊया. जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाता तेव्हा महाद्वारामधून प्रवेश केल्यानंतर आधी तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन घ्यावे लागते. विठ्ठल दोन्ही हात कटेवरती ठेवून विटेवर उभा आहेत. विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर मंदिराच्या पाठीमागच्या भागात डाव्या बाजूला चालत गेल्यावरती आपल्याला माता रोकुमाईचे स्वातंत्र्य मंदिर दिसते. रोकुमाई देखील विठ्ठलासारखीच हात कटेवरती ठेवून उभी आहे, पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत, गंभीर आणि किंचित रुसलेला भाव पाहायला मिळतात. मंडळी, रुक्मिणी मंदिरात विठ्ठल नाही आणि विठ्ठल मंदिरात रुक्मिणी नाही. हा विरह केवळ काही वर्षांचा नाही तर हजारो वर्षांचा आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या अभंगामधून या विरहाचे वर्णन केले आहे. पण मंडळी, या विरहाची मूळ पाळेमुळे रुजली होती थेट द्वापार युगात, भगवान श्रीकृष्णांच्या द्वारकेमध्ये. मंडळी, चला तर मग आपण जाऊया काळाच्या मागे. कहाणीची सुरुवात होते द्वापार युगातील सुवर्ण नगरी द्वारकेपासून. विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणी, जिने कृष्णाच्या कीर्तीवर मोहित होऊन त्याला मनोमन आपला पती मानले होते. जेव्हा तिच्या भावाने रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरवला तेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णाला एक गुप्त पत्र पाठवले होते. त्या पत्रात तिने लिहिले होते, हे अच्युता, मी तुम्हाला माझा पती मानले आहे. जर तुम्ही मला स्वीकारले नाही तर मी माझे प्राण त्यागीन. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे ते प्रेम ओळखले आणि भरमंडपातून तिचे हरण करून तिच्याशी विवाह केला. रुक्मिणी ही श्रीकृष्णाची पट्ट राणी होती, म्हणजेच मुख्य राणी. ती साक्षात महालक्ष्मीचा अवतार होती. मंडळी, द्वारकेमध्ये तिचा आदर सर्वोच्च होता. श्रीकृष्ण ही रुक्मिणीवर अपार प्रेम करायचा, पण श्रीकृष्णाचे आयुष्य हेच नेहमी सामान्य माणसासारखे नव्हते. त्याच्या आयुष्यात अनेक राण्या होत्या, ज्यांच्याशी त्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये विवाह केला होता. मंडळी, यामध्ये सत्यभामा, जामवती, कालिंदी अशा 8 मुख्य राण्या, अष्टभार्या होत्या. रुक्मिणी या सर्व राण्यांमध्ये अत्यंत शांत विचारी आणि समजूतदारी होती. ती कधीही श्रीकृष्णावर संशय घेत नसे किंवा रागवत नसे. पण म्हणतात ना, जिथे जास्त प्रेम असतं तिथे रुसवा फुगवा जास्त असतो. आणि मंडळी, एक दिवस असा आला ज्या दिवशी रुक्मिणीच्या सहनशीलतेचा अंत झाला. हो मित्रांनो, पौराणिक कथांमध्ये 2 वेगळ्या वेगळ्या प्रसंगाचा उल्लेख मिळतो, ज्यामुळे रुक्मिणी माता श्रीकृष्णावर नाराज झाली होती. आपण हे दोन्हीही प्रसंग विस्ताराने समजून घेऊया, कारण या दोन्हीही कथा पंढरपूरच्या रहस्याशी जोडलेल्या आहेत. पहिली कथा आहे सत्यभामा आणि नारद मुनींची, तुळस तोळा. हो मित्रांनो, एकदा देववर्षी नारद मुनी द्वारकेत आले. त्यांनी श्रीकृष्णाची दुसरी राणी सत्यभामा हिच्या मनात एक विचार भरवला. सत्यभामा अत्यंत रूपवान होती, पण तिच्यात थोडासा अहंकार आणि ईर्ष्या होती.
नारदांनी तिला सांगितले की जर तिने श्रीकृष्णाला दान केले आणि नंतर तितक्याच वजनाचे सोने देऊन त्यांना परत विकत घेतले तर श्रीकृष्णाचे प्रेम तिला पुढच्या जन्मातही मिळेल. मंडळी, सत्यभामाने श्रीकृष्णाला तराजूच्या एका बाजूला बसवले आणि दुसऱ्या बाजूला आपले सर्व दागिने सोने नाणे ठेवले. पण आश्चर्य म्हणजे श्रीकृष्णाचे वजन कमीच होईना. द्वारकेचे संपूर्ण सोने तराजूत टाकले तरीही श्रीकृष्णाची बाजू जडच होती. सत्यभामा घाबरली. तेव्हा नारदांनी सांगितले, हे सत्यभामे, भगवान सोन्याने नाही तर भक्तीने तोलले जातात. हे काम फक्त रुक्मिणीच करू शकते. जेव्हा रुक्मिणी तिथे आली तेव्हा तिने अत्यंत पूर्ण श्रद्धेने एक तुळशीचे पान तराजूवर ठेवले आणि काय चमत्कार झाला. तुळशीचे पान ठेवता श्रीकृष्णाचे वजन बरोबर झाले. या प्रसंगामुळे रुक्मिणीचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले. पण श्रीकृष्णाच्या अवतीभोवती असणाऱ्या या राजकारणामुळे आणि इतर राण्यांच्या ईर्ष्यायुक्त वातावरणामुळे रुक्मिणीच्या मनाला कुठेतरी वेदना होत होत्या. दुसरी कथा, राधेचे द्वारकेत आगमन आणि तो मुख्य प्रसंग. मंडळी, आता आपण वळूया त्या मुख्य प्रसंगाकडे जो रुक्मिणीच्या द्वारका सोडण्याचे मुख्य कारण बनला आहे. गोकुळातील श्रीकृष्णाची बालसखी राधा, जिच्या प्रेमाला जगात सर्वोच्च स्थान दिले आहे. श्रीकृष्ण द्वारकेचे राजे बनले तरी त्यांच्या हृदयात राधेचे स्थान कायम होते. एकदा राधा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेत आली. राधेचे सौंदर्य आणि तिची श्रीकृष्णावरील अथांग भक्ती पाहून द्वारकेतील सर्वजण थक्क झाले. श्रीकृष्ण जेव्हा राधेला भेटले तेव्हा तिच्या प्रेम सागरात इतके बुडून गेले की आसपासचे सर्व काही विसरले. एका कथेनुसार श्रीकृष्ण आणि राधा एकांतात बसून जुन्या आठवणींना उजाळा देत होते. श्रीकृष्ण राधेच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेत होते. नेमके याच वेळी माता रुक्मिणी तिथे आली. रुक्मिणीने पाहिलं की तिचा पती द्वारकेचा राजा, जो नेहमी पट्टराणीच्या महालात असायला हवा, तो आज एका गोपीच्या म्हणजेच राधेच्या प्रेमात इतका हरवून गेला आहे की त्याला पट्टराणी आल्याचंही भान राहिले नाही. श्रीकृष्णाने रुक्मिणीकडे पाहिले पण ते राधेच्या मोहातून तात्काळ बाहेर पडू शकले नाहीत. रुक्मिणीला या गोष्टींचा प्रचंड धक्का बसला. तिला वाटले, मी श्रीकृष्णासाठी माझे घर सोडले, भावाशी वैर पत्करले, आयुष्यभर त्यांची पटराणी म्हणून सर्व कर्तव्य पार पाडली, पण श्रीकृष्णाच्या मनात माझ्यापेक्षा राधेला किंवा इतर गोपियांना जास्त स्थान आहे का? मंडळी, हा विचार तिच्या स्वाभिमानाला लागला. तिच्या मनात राग, दुःख आणि विरहाची एकच लाट उसळली. तिने ठरवले की जिथे तिच्या प्रेमाचा आणि स्थानाचा पूर्ण आदर होत नाही तिथे तिने राहू नये. मंडळी, रुक्मिणीने रागाच्या भरात आणि अत्यंत दुःखी अंतकरणाने माता रुक्मिणीने मध्यरात्रीच द्वारका सोडली. तिने कोणताही रथ घेतला नाही, सोबतीला दासी घेतल्या नाही. ती एकटीच चालत दक्षिण दिशेने निघाली. तिचा हा प्रवास साधा नव्हता. ती जंगले, डोंगर पार करत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत आली. त्या काळी पंढरपूरच्या या परिसराला दिंडीर वन असं म्हटलं जायचं. हे एक घनदाट आणि शांत जंगल होते. भीमा नदी, जी आजची चंद्रभागा म्हणून ओळखली जाते, तिच्या संत गतीने वाहत होती. निसर्गाचे हे शांत रूप पाहून रुक्मिणीच्या मनाला थोडीशी शांतता लाभली. तिने तिथेच थांबून तपश्चर्या करायचे ठरवले. ते एका झाडाखाली भीमेच्या तीरावरती हात कटेवर ठेवून ध्यानस्थ बसली होती. ती श्रीकृष्णावर रुसली होती पण तिचे मन अजूनही श्रीकृष्णाच्याच विचारात मग्न होते. तिने स्वतःला जगापासून पूर्णपणे वेगळे करून घेतले होते. तिकडे द्वारकेमध्ये जेव्हा श्रीकृष्णाला समजले की रुक्मिणी राजवाडा सोडून निघून गेली आहे तेव्हा ते व्याकुळ झाले. त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती. रुक्मिणीशिवाय द्वारका अपूर्ण होती. श्रीकृष्णाने आपल्या काही गोपाळांना आणि गायींना सोबत घेतले आणि ते रुक्मिणीच्या शोधात निघाले होते. शोधत शोधत श्रीकृष्ण दिंडीर वनाच्या वेशीत आले. तिथे त्यांना समजले की रुक्मिणी नदीच्या पलीकडे तपश्चर्या करत आहे. पण रुक्मिणीकडे जाण्यापूर्वी श्रीकृष्णाला या वनात एका महान भक्तांची उपस्थिती जाणवली. तो भक्त म्हणजे पुंडलिक. पुंडलिक हा आपल्या आई वडिलांचा परम भक्त होता. तो त्यांची सेवा करण्यात इतका मग्न होता की त्याला स्वतःचेही भान नसायचे. भगवान श्रीकृष्ण स्वतः त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या कुटीबाहेर आले. श्रीकृष्णाने आवाज दिला, पुंडलिका, मी द्वारकेचा राजा कृष्ण आला आहे तुला दर्शन देण्यासाठी. पण पुंडलिकाची भक्ती पहा, त्याने मागे वळूनही पाहिले नाही. तो आपल्या आईचे पाय चेपत होता. त्याने बाहेर एक वीट सरकवली आणि म्हणाला, देवा, तुम्ही आला आहात तर उत्तम झाले, पण सध्या मी माझ्या आई वडिलांची सेवेत व्यस्त आहे. तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा आणि माझी वाट पहा. भगवंताला भक्तांचा हा साधेपणा आणि आई वडिलांची भक्ती प्रचंड आवडली. विधाता, जो संपूर्ण जगाचा चालक आहे, तो एका साध्या विटेवर दोन्ही हात कटेवर ठेवून उभा राहिला आणि तो काळ थांबला.
श्रीकृष्ण तिथेच विठ्ठल विठेवरी उभा राहणारा तो विठ्ठल बनला. मित्रांनो, आता येतो या कहाणीचा सर्वात मुख्य आणि भावनिक भाग. जेव्हा रुक्मिणीला समजले की श्रीकृष्ण तिला शोधत दिंडीर वनात आले आहेत, तेव्हा तिचे मन दुखावले. तिला वाटले की श्रीकृष्ण सर्व काही सोडून फक्त तिच्यासाठी आले आहेत. पण जेव्हा ती नदी पार करून पुंडलिकाच्या कुटीजवळ आली, तेव्हा तिने पाहिले की श्रीकृष्ण तर विटेवर उभे राहून भक्तांच्या प्रेमात हरवून गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे गोपाळ आहेत, गायी आहेत. म्हणजे श्रीकृष्ण अजूनही पूर्णपणे तिचे एकट्याचे होऊ शकले नव्हते. तिथेही भक्तांची भक्ती तिच्या प्रेमापेक्षा मोठी ठरली होती. रुक्मिणीला हे जाणवले की श्रीकृष्ण हे केवळ तिचे पती नाहीत, ते संपूर्ण विश्वासाचे माऊली आहेत. ते कोणत्याही एका व्यक्तीच्या बंधनात राहू शकत नाही. ती त्यांच्यावर मनातून खूप प्रेम करत होती, पण तिने आपल्या स्वाभिमान आणि एकांत कायम ठेवायचा निर्णय घेतला. तिने विठ्ठलाला सांगितले, हे देवा, तुम्ही भक्तांसाठी विटेवर उभे राहिलात, हे योग्यच केलं. पण मी ज्या मानहानीमुळे आणि उपेक्षेमुळे द्वारका सोडली होती, ती वेदना मला अजूनही विसरता आलेली नाही. तुम्ही इथे भक्तांच्या कोंडाळ्यात राहा. मी तुमच्या मागे स्वातंत्र्य राहून माझी तपश्चर्या पूर्ण करेन. मी तुमच्यापासून वेगळी राहीन, जेणेकरून तुमच्या आणि माझ्या प्रेमाची प्रतिष्ठा कायम राहील. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या या निर्णयाचा आदर केला. त्यांनी तिला जबरदस्तीने सोबत येण्यास सांगितले नाही. विठ्ठल पुंडलिकासाठी पूर्व दिशेला तोंड करून उभा राहिला, तर रुक्माई त्यांच्या मागे स्वातंत्र्य मंदिरात विराजमान झाली. मंडळी, या विरहाकडे केवळ एक पती पत्नीचा वाद म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. वारकरी संप्रदायात आणि संतानाच्या दृष्टीने या विरहाला एक अतिशय मोठा आध्यात्मिक अर्थ आहे. संत म्हणतात की विठ्ठल हा पुरुष ब्रह्म आहे आणि रुक्माई ही प्रकृती माया आहे. जोपर्यंत परब्रह्म आणि माया एकत्र असतात, तोपर्यंत संसार चालतो. पण मोक्ष मिळवण्यासाठी मायेपासून दूर जावे लागते. पंढरपुरात विठ्ठलाने मायेला म्हणजेच रुक्माईला आपल्यापासून थोडे दूर ठेवले आहे, जेणेकरून भक्त थेट परब्रह्माच्या संपर्कात येऊ शकतील. दुसरा एक दृष्टिकोन असा आहे की रुक्माई ही स्वाभिमानी स्त्रीचे प्रतीक आहे. तिने दाखवून दिले की जरी समोर साक्षात भगवान श्रीकृष्ण असले तरी स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही. म्हणूनच पंढरपुरात माऊलींच्या दर्शना इतकेच महत्त्व मातेच्या दर्शनालाही आहे. रुक्माईच्या दर्शनाशिवाय पंढरीची वारी कधीही पूर्ण होत नाही असे मानले जाते. तर बंधूंनो आणि भगिनींनो, हे होते विठ्ठल आणि रुक्माई एकमेकांपासून वेगळे असण्याचे ते गूढ आणि भावपूर्ण रहस्य. मंडळी, द्वारकेतील तो रुसवा दिंडोरी वनातील ती तपश्चर्या आणि पुंडलिकाची ती अथांग भक्ती, या सर्वांमधून तयार झाले आजचे हे पावन तीर्थक्षेत्र पंढरपूर. मंडळी, आजही जेव्हा लाखो वारकरी पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा गजर करत पंढरपुरात येतात, तेव्हा विठ्ठल विठेवर हलत नाही आणि रुक्माई आपल्या मंदिरातून बाहेर येत नाही. ते दोघेही तिथेच राहून आपल्या लेकरांवर म्हणजेच आपल्या भक्तांवर मायेचे पांघर घालत असतात. मंडळी, तुम्हाला विठ्ठल रुक्माईची ही विरहाची कथा कशी वाटली? तुम्हाला यापूर्वी हे रहस्य माहीत होते का? नक्कीच मला खाली कमेंट करून सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि विठ्ठल भक्तांना हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन पौराणिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तसेच शेजारील बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल. बोला रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदेव हरी, विठ्ठल 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 रुक्माई. धन्यवाद मित्रांनो आणि मंडळींनो, माझ्या बहिणी भावांनो. व्हिडिओमध्ये बोलताना काही चूक भूल झाली असेल तर मनापासून क्षमा असावी. धन्यवाद.